चला विद्यार्थी मित्रांनो, आपण नेक्स्ट भाग बघू, केप्लर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. बघा, आपण आत्ताच न्यूटन्स लॉ बघितला, त्यानंतर आपण बघणार आहे केप्लर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. केप्लरने 3 लॉज एक्सप्लेन केले, त्यापैकी फर्स्ट लॉ, त्याला अजून एक नाव आहे लॉ ऑफ ऑर्बिट. दुसरा लॉ आहे, त्याला दुसरं नाव आहे लॉ ऑफ एरिया. आणि केप्लरचा थर्ड लॉ आहे, त्याला नाव आहे लॉ ऑफ पिरियड. परत एकदा बघा, केप्लर्स फर्स्ट लॉ, केप्लर्स सेकंड लॉ, केप्लर्स थर्ड लॉ. वन बाय वन आपण हे एक्सप्लेन करू. चला बघा, केप्लर्सचे सगळे लॉ आपण डिटेलमध्ये स्टडी करण्यापूर्वी आपल्याला एक छोटीशी गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे. केप्लरने काय सांगितलं होतं, सगळे जे प्लॅनेट्स आहेत हे सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रोटेट होत नाही किंवा रिव्हॉल्व होत नाही, ते एका इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतात. मग आता सर्कल आपल्याला माहिती आहे, 10th स्टँडर्डमध्ये आपण शिकलो. बट इलिप्स हा भाग काय, छोटासा वेगळा पार्ट आहे सर्कलपेक्षा. कसा वेगळा आहे बघा, हे असं अंडाकृती जे असतं याला, या शेपला आपण म्हणतो इलिप्स. आता इलिप्सला 2 फोकस असतात, F1 आणि F2. जसं आपण बघितलं कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स मिरर होते, त्या मिररला एक फोकस होता. तसा हे जर आपण 2 कॉन्केव्ह मिरर जर असे घेतले आणि त्यांना जर कनेक्ट केलं, तर आपल्याला त्या कॉन्केव्ह मिररचे जे काही 2 फोकस आहेत, या 2 फोकसला एकत्र केल्यानंतर आपल्याला हा इलिप्टिकल शेप मिळेल. परत एकदा बघा, या शेपला नाव काय, इलिप्स. आणि या इलिप्सला किती फोकस असतात बाळांनो, 2 फोकस. जसं सर्कलला सेंटर असतो तसं इलिप्सला काय असतात, फोकस. ओके, चला, हे रिप्रेझेंट्स द F1 F2. फोकस काय रिप्रेझेंट करतात, F1 F2 ने फोकस रिप्रेझेंट केलेले. त्यानंतर आता ही जी एक आडवी रेष दिसते आणि एक उभी रेष दिसते, या 2 रेषांना आपण वेगळं नाव देणार आहे. बघा, ही जी आडवी रेष आहे याला आपण म्हणणार आहे मेजर ॲक्सिस, आणि उभी जी रेष आहे याला आपण म्हणणार आहे मायनर ॲक्सिस. का बरं, लेंथ लांब आहे म्हणून आपण म्हटलं मेजर ॲक्सिस, लेंथ कमी आहे म्हणून आपण काय म्हटलं, मायनर ॲक्सिस. सिंपल आहे. आता बघा, याला आपण जर मेजर ॲक्सिस म्हटलं तर याच्या अर्ध्या भागाला आपण काय म्हणायचं, सेमी मेजर ॲक्सिस. परत एकदा बघा, हा जर मेजर ॲक्सिस तर याच्या अर्धा भाग काय झाला, सेमी मेजर ॲक्सिस. लक्षात आलं. तसं हा उभा एक भाग आहे, याला आपण काय म्हटलं होतं, मायनर ॲक्सिस. मग त्याच्या अर्ध्या भागाला काय म्हणायचं, सेमी मायनर ॲक्सिस. लक्षात आलं. बघा, आडवी जी रेषा ह्याला म्हटलं आपण सेमी मेजर ॲक्सिस अर्ध्या रेषेला, आणि उभी जी रेषा आहे याला काय म्हटलं, सेमी मायनर ॲक्सिस. केवढ्या रेषेला, अर्ध्या रेषेला. जसं आपण सर्कलमध्ये काय म्हणतो, डायमीटर हा पूर्ण आणि हाफ काय असतं, रेडियस. लक्षात आलं. चला, तर पुढे आपण बघू केप्लर्स फर्स्ट लॉ. केप्लर्स फर्स्ट लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. केप्लरने काय सांगितलं होतं सांगा, सगळे जे प्लॅनेट्स आहेत ते काय होतात, सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत नाही. ते कुठल्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतात, इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये. ऑर्बिटमध्ये कुठल्या रिव्हॉल्व होतात, इलिप्टिकल, म्हणून त्या आपण लॉला नाव दिले लॉ ऑफ ऑर्बिट किंवा केप्लर्स फर्स्ट लॉ. व्हॉट इज द स्टेटमेंट. बघा, एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व्स अराउंड द सन. एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व्स अराउंड द सन इन ॲन इलिप्टिकल ऑर्बिट. इन ॲन इलिप्टिकल ऑर्बिट विथ सन ॲट वन ऑफ द फोकाय. प्रत्येक प्लॅनेट काय करेल, सनच्या भोवती इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होईल, आणि ज्यावेळी सन कुठे असेल, दोन्हीपैकी एका फोकसला कुठेतरी. जसं इथे F1ला दाखवला, इथे F2ला पण असू शकतो. हा जो प्लॅनेट आहे हा काय होईल, इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होईल, त्यावेळी सनची पोझिशन काय असेल, वन ऑफ द फोकाय, दोन्हीपैकी एका फोकसला. स्टेटमेंट परत एकदा रिवाइज करा. एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व्स अराउंड द सन इन ॲन इलिप्टिकल ऑर्बिट विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. अशा पद्धतीने तुम्हाला केप्लर्स फर्स्ट लॉ स्टेट असं म्हटलं तर तुम्हाला हे स्टेटमेंट द्यायचं आहे. आणि जर डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायची असेल तर ही छोटीशी सिंगल एकदम सिंपल डायग्राम तुम्ही ड्रॉ करू शकता. चला, आपण नेक्स्ट सेकंड लॉकडे जाऊ. केप्लरचा सेकंड लॉ. आता आपण 11th-12thला बघितलं, हा खूप डीपमध्ये आहे, याचे खूप ॲप्लिकेशन्स पण आहे. पण 10th लेवलला खूप छोटंसं तुम्हाला स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आहे आणि एक डायग्राम लक्षात ठेवायची. बघा, याने काय केलेलं आहे, तुम्ही केप्लरचा सेकंड लॉ जर बघितला तर याच्यामध्ये तुम्हाला 2 गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. दॅट इज द डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच. काय काय सांगा, डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच, याला म्हणायचं पेरिगी. काय म्हणायचं सांगा, पेरिगी. डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोचला काय म्हणायचं, पेरिगी. तसंच म्हणायचं डिस्टन्स ऑफ फार्देस्ट अप्रोच, म्हणजे लॉंगेस्ट डिस्टन्सला आपण म्हणणार आहे अपोगी, आणि क्लोजेस्ट डिस्टन्सला आपण काय म्हणणार आहे, पेरिगी. हे 2 शब्द ॲड करा. परत एकदा बघा, समजा आपण खूप एखाद्या ऑब्जेक्टला
या सनला पी या पोझिशनपासून बघत असलो त्याला काय म्हणायचं, पेरिगी. ए या पोझिशनपासून बघत असलो तर हे डिस्टन्स जास्त आहे, त्याला आपण काय म्हणायचं, अपोगी. सनचं रिलेटिव्ह डिस्टन्स, जर डिस्टन्स जास्त तर अपोगी, जर डिस्टन्स कमी तर पेरिगी. लक्षात ठेवा, डिस्टन्स कमी पेरिगी, डिस्टन्स जास्त अपोगी. हे दोन शब्द माहीत असणं थोडेसे गरजेचे आहेत. पुढे बघा, केपलर्स सेकंड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. काय केलं माहिती आहे का केपलरने, ज्यावेळी आपण दोन वेगळ्या पोझिशनवरून सनला ऑब्झर्व करत होतो त्यावेळी त्या केपलरने दोघांचा एरिया स्वीप इन पर्टिक्युलर टाईम इंटरवल कॅल्क्युलेट केला. एरिया स्वीप म्हणजे काय, सचिन तेंडुलकर काय करतो, स्वीप शॉट मारतो बघा. स्वीप म्हणजे काय, इथून इकडे बॅट फिरवली, तो हा जो एरिया कवर झालेला आहे कोणत्या पोझिशनपासून, इकडे काय होती क्लोजेस्ट डिस्टन्स, इकडे काय होतं फारदेस्ट डिस्टन्स, इकडे काय होती पेरिगी, इकडे काय होती अपोगी. नाही लक्षात राहिलं तर असं म्हणायचं पापा पेरिगी अपोगी, पापा पेरिगी अपोगी. मग इथे काय करायचं, अपोगीच्या पोझिशनपासून सनला बघितलं तर त्यावेळी त्याची जी स्पीड असेल ती आपल्याला कमी वाटेल, आणि जर पेरिगीपासून त्याला जर ऑब्झर्व केलं तर त्याची स्पीड आपल्याला कशी वाटेल, जास्त वाटेल. त्यामुळं हा जो एरिया स्वीप आहे या ठिकाणचा एरिया डिस्क्राईब केलेला जास्त असेल, या ठिकाणचा एरिया डिस्क्राईब केलेला कसा असेल, कमी. जर दोघांचे टाईम इंटरवल सेम असतील तर A1 आणि A2 तुम्ही जर कॅल्क्युलेट केला तर दोन्ही कसा येईल, सेम. टाईम इंटरवल महत्त्वाचं आहे, टाईम इंटरवल जर सेम असेल तर A1 हॅज टू बी इक्वल्स टू A2. तो स्टेटमेंट कसा होईल सांगा बघा, द लाईन जॉईनिंग द सन अँड द प्लॅनेट. काय सांगा, लाईन जॉईनिंग द सन अँड द प्लॅनेट स्वीप्स आउट इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. काय परत एकदा सांगा, व्हॉट इज द सेकंड लॉ स्टेटमेंट, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन. परत एकदा बघा, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स आउट इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. दिस इज द केपलर्स सेकंड लॉ. बघा पुढे नेक्स्ट, केपलर्सचा तिसरा लॉ, केपलर्स थर्ड लॉ. याला म्हणायचं लॉ ऑफ पिरियड किंवा टाईम पिरियड. का बरं, त्यांनी कारण की एक गोल चक्कर मारण्यासाठी लागणारा वेळेला त्याला म्हटलं आपण टाईम पिरियड, आणि हे जे आपण मायनर ॲक्सिस मेजर ॲक्सिस बघितलं होतं त्याचं जे मीन डिस्टन्स आहे त्याच्याशी टाईम पिरियडचं रिलेशन कोणी दिलेलं आहे, केपलरने दिलेलं आहे. तो त्याचं स्टेटमेंट पहिलं आपण बघू. बघा टाईम पिरियड कशाला म्हणायचं समजून घ्या, हे गोल चक्कर मारण्यासाठी लागणाऱ्या वेळेला आपण काय म्हणणार आहे, टाईम पिरियड. मग काय सांगितलं, द स्क्वेअर ऑफ द टाईम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. काय काय सांगा, द स्क्वेअर ऑफ द टाईम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ द प्लॅनेट अराउंड द सन. स्क्वेअर ऑफ द टाईम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ द प्लॅनेट अराउंड द सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कशाला, क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. स्टेटमेंट परत एकदा रिपीट करतो. काय सांगा, द स्क्वेअर ऑफ द टाईम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ द प्लॅनेट अराउंड द सन is directly proportional to cube of the mean distance of the planet from the sun. This is the Kepler's third law. This is also called as Kepler's law of time period किंवा law of period.